नमस्कार. श्री स्वामी समर्थ. व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र हे ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं गेलेलं आहे. श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूंचे अवतार मानले गेले आहेत. सुख समृद्धी, धनधान्य, ऐश्वर्य, वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत. व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी या देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. व्यंकटेश स्तोत्र हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांना त्याचा अनुभव पण खूप जणांना आलेला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांना अनुभव येतोच. श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने जर तुम्ही केलात तर त्याचा तुम्हाला नक्की लाभ होतो. ज्यांनी श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्राचा पाठ केला आहे त्यांना व्यंकटेशाचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात. त्यांच्या जीवनातून दुःख, संकट निघून जातात. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन करण्यापूर्वी आपल्याला संकल्प करणं अत्यंत आवश्यक असतं. संकल्पामध्ये आपण आपली इच्छा, आपण काय साध्य करू इच्छिता ते स्पष्टपणे आपल्याला भगवंताच्या समोर, व्यंकटेशाच्या समोर मांडायचं आहे. आता आपण संकल्प कसा करायचा तर श्री व्यंकटेश स्तोत्राबाबत माहिती आणि पारायणाचं काय नियम आहेत ते आता आपण पाहूया. स्तोत्र मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करायचा. संकल्प मंत्र म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. अहम म्हणजे आपलं नाव सांगायचं. आपली इच्छा, कामना पूर्णार्थ श्री व्यंकटेश स्तोत्रस्य संख्या सांगायची. मंडळ पठाण इच्छये. आता संकल्प करताना आपण किती मंडळ पूर्ण करणार आहात ते निश्चित करायचं आहे. स्तोत्र वाचनाचं तुम्ही कोणत्या नियमांचं पालन करणार आहात ते ठरवायचं आहे आपल्याला. आता एक मंडळ म्हणजे 21 वेळा या स्तोत्राचा आपल्याला पाठ करायचा आहे. आता पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी किती दिवस पारायण करायचे आपल्याला त्याचा आधी आपल्याला संकल्प करायचा आहे. म्हणजे आपण 3 दिवस 7 मंडळ करणार आहोत का 7 दिवस 3 वेळा वाचणार आहोत का 21 दिवस 21 वेळा वाचणार आहोत का 21 दिवस रोज 1 वेळा वाचणार आहोत का. हा जो संकल्प आहे तो आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायचा आहे. आता अष्टमी, एकादशी, चतुर्थी, दशमी हे दिवस स्तोत्र मंडळासाठी उत्तम मानले गेलेले आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस सुद्धा अतिशय चांगले असतात. हे स्तोत्र आपण 21 दिवस कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो. रोज मध्यरात्री 12 वाजता शुचिर्भूत होऊन म्हणायला सुरुवात करायची आहे. 12 वाजता सुरुवात करायची आहे पण संपवताना तुमच्या गतीने हरकत नाही, कधी संपले तरी, पण ठीक मात्र 12 वाजता सुरू करायचं आहे. यावेळेला आपल्याला निळ्या रंगाचं शुभ्र आसन वापरायचं आहे बसण्यासाठी. जर निळं आसन उपलब्ध नसेल तर पांढऱ्या रंगाचं आसन असलं तरी सुद्धा आपण ते वापरू शकतो. वाचनानंतर भगवंताचे आभार मानायचे आहेत आणि आपली पुढील इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताला प्रार्थना करायची आहे. या 21 दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्यात. म्हणजे काय तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन असत्य, वचन किंवा कोणावर अन्याय, मांसाहार करू नये, मद्यपान करू नये, अशा ह्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत. आपल्याला रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या आसनावर मांडी घालून बसायचं आहे. इकडं तिकडं न पाहता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने आपल्याला हे वाचायचं आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना आहे आपल्या, अडीअडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात. असा बऱ्याच लोकांना अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे. 21 दिवसाची ही उपासना पार पाडताना अतिशय विघ्ने आली तरी आपण त्यावर मात करायची तयारी ठेवायची आहे. मोजून 3 मिनिटाचं हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ आपण अवश्य काढा, कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. 21 दिवसाच्या कालावधीत उपवास ठेवणे,
स्तोत्र मंडळाचं फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तर नेहमी सात्विक आहार घ्यावा. 21 दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं आवश्यक आहे. 21 दिवसात 21 मंडळं पूर्ण करावीत. स्तोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती, प्रतिमा किंवा चित्र आपल्या समोर ठेवावं. श्री भगवान व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा. त्यांना हार, फुले अर्पण करावीत. स्तोत्र वाचताना स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. वाचनानंतर आपल्याला भगवंताचे आभार मानायचे आहेत. पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. हे आपण स्त्री पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात. असं काही नाही की स्त्रियांनीच वाचायचं किंवा पुरुषांनीच वाचायचं, कोणीही वाचू शकतात. व्यंकटेश स्तोत्र हे मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेलेलं आहे. स्तोत्र हे मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता. संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये. स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करा. नियम आणि पद्धतीचं पालन अवश्य करा. स्तोत्र मंडळाच्या काळात शांत राहा. सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा. आता हा संकल्प करताना किंवा हे व्यंकटेश स्तोत्र वाचताना व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणं आवश्यक आहे. व्यंकटेश स्तोत्र पौर्णिमा, अमावस्या, सोमवार किंवा स्वतःचा जन्मदिवस या दिवशी जरी वाचायला सुरुवात केलं तरी सुद्धा अत्यंत फलदायी आहे. कोणता चांगला उत्सव असेल त्या दिवशी जरी आपण वाचलं तरी सुद्धा आपल्याला या स्तोत्राचा खूप सारा फायदा होतो. नक्की श्रद्धेने आणि भक्तीने वाचा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.